सिंधुदुर्ग जिल्ह्यात जंगली प्राण्यांमुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले। विशेषतः सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांमधील गावांमध्ये गवा-रेड्यांच्या कळपांचा वावर वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आले। हे गवे सैरावैरा पळताना किंवा मार्ग बदलताना झालेल्या अपघातांमुळे काही नागरिक जखमी झालेत, तर यापूर्वी काही जणांना आपला जीवही गमवावा लागलाय। नेमळे परिसरात गव्यांकडून भात पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। यांत्रिक उपकरणांच्या मदतीने मशागत करून महागड्या बियाण्यांची पेरणी करून शेतकरी भात लावणी करतात। मात्र या सर्वांचा खर्च काढला तर त्यांना काहीच परवडत नाही। त्यातच कीड, रोग, निळा भुंगा, अतिपाऊस यामुळे पीक वाहून जाणे किंवा कुजून जाणे अशी नैसर्गिक संकटही शेतकऱ्यांवर येत आहेत। आता वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान त्यांच्यासाठी नवीन डोकेदुखी ठरते। नेमळे गावात कुंभारवाडी, फौजदारवाडी, देऊळवाडी, एरणवाकवाडी, धारकरवाडी, पाटकरवाडी आणि पोकळेनगर या परिसरांमध्ये गव्यांचा मोठा वावर दिसून येतोय। प्रत्येक ठिकाणी 15 ते 20 गव्यांचे कळप रोज दिवसाढवळ्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास येत आहेत। यामुळे नेमळे गावात एकूण 50 ते 60 गव्यांचा वावर असल्याचं शेतकऱ्यांकडून सांगितलं जात आहे। हे गवे भात लावणीची मोठ्या प्रमाणात नासधूस करत आहेत। तसेच त्यांनी 4-5 वर्षांपूर्वी लावलेली आंब्याची आणि काजूची कलमेही उपटून टाकली आहेत। गव्यांच्या भीतीमुळे जंगला शेजारील जवळजवळ 300 एकर शेतजमीन पडीक ठेवले। वन विभागाकडून नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून तुटपुंजी नुकसान भरपाई दिली जाते। एकतर प्रतिगुंडा नुकसान भरपाई वाढवून द्या, नाहीतर गव्यांचा बंदोबस्त करा अशी लेखी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार करूनही याकडे दुर्लक्ष केलं जातंय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।